काल आपल्या सोनामध्यन निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमार यांनी 5 राज्याच्या निवडणुका जाहीर केल्या। त्या 5 राज्यांपैकी आसाम वगळता सर्व ठिकाणी एनडीएच्या विरुद्ध असलेल्या पक्षांची सत्ता आहे। या परिस्थितीमुळे ज्ञानेश कुमार यांना पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या 3 राज्यात तेथील सत्ताधारी पक्षांना कसंही करून घरी बसवायचं आहे। या 3 राज्यात SIRच्या नावाखाली लाखो मतदारांची मते निवडणूक आयोगाने रद्द केली आहेत। त्याचं नुकसान सत्तारूढ पक्षाला होईल असं बोलण्यात येत आहे। आता आज ज्ञानेश कुमार यांनी पश्चिम बंगालच्या सर्व बड्या अधिकाऱ्यांची बदली करून टाकली आहे। कायद्याप्रमाणे त्या राज्यातील सरकारला सध्या काहीच करता येत नाही अशी स्थिती आहे। जे अधिकारी राज्य सरकारच्या दृष्टीने सोयीचे आहेत त्यांना दूर करून ज्ञानेश कुमारांना जे करायचं होतं ते करणारे होयबा अधिकारी त्यांनी नियुक्त केले आहेत। निवडणूक आयोगाला निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काही अधिकारी बदलण्याचा अधिकार असतो, पण ज्या राज्यात विरोधी पक्षाचं शासन आहे त्या राज्यातील सरसगट सर्व बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं हा प्रकार आपल्या देशात कधी झाला नव्हता। ज्ञानेश कुमार यांनी आपलं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्याचं ठरवलेलं दिसतं। विरोधकांच्या कोणत्याही मागणीला मान्यता द्यायचीच नाही। विरोधी आणि पत्रकार यांना विचारलेल्या प्रश्नांची जी सोयीस्कर असतील तेवढीच उत्तर द्यायची, बाकी प्रश्नांना बगल तरी द्यायची किंवा त्या प्रश्नांवरती मौन बाळगायचा हा नवा प्रकार सुरू झाला आहे। यापूर्वीचे निवडणूक आयुक्त किलो असतील तर आपण 1.5 किलो आहोत, ते जर एक शहाणे असतील तर त्यापेक्षा आपल्याला अर्धा शहाणपणा जास्त आहे असं ज्ञानेश कुमार साहेबांचा समज असावा। कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगालची सत्ता ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या हाती जाऊ नये असा निर्धार करून ज्ञानेश कुमार यांनी हे पाऊल उचललेलं दिसतं। लोकशाहीत जनतेच्या मताला किंमत असतं, पण जनतेपैकी काही लोकांच्या मताधिकार वापरण्याचा अधिकारच काढून घेतला तर निवडणुकीवरती निश्चितच परिणाम होऊ शकतो। हा कार्यक्रम SIRच्या माध्यमातून संपन्न झाला आहे। आता या निवडणुकीत होणाऱ्या मतदानाला कोणती दिशा दाखवावी की जेणेकरून ममताबाईच्या हातातील राज्य हिसकावून घेता येईल असा जबरदस्त सापळा ज्ञानेश कुमार साहेबांनी रचलेला दिसतो। आगामी काळात सर्व अधिकारी सध्याच्या सरकारच्या धोरणांना वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत आणू शकतात। तुम्ही कराल ते पाप आणि तुम्ही कराल तेच आम्ही केलं तर ते पुण्य असं झकास गणित पश्चिम बंगालच्या बाबतीत तरी ज्ञानेश कुमार यांनी आखलेलं दिसतं। या 5 राज्यापैकी आसामची सत्ता अनेक आरोप असलेल्या हेमंत बिश्वा शर्मा यांच्याकडे आहे। त्यामुळे जे राज्यात आपल्याला नक्कीच जिंकता येईल असा देखील सत्तारूढ पक्षाचा दावा आहे। तामिळनाडू या राज्यात तेथील विरोधी पक्षांची डाळ शिजत नाही हे ज्ञानेश भाईंना ठाऊक आहे। केरळमध्ये इंडिया आघाडीतील 2 पक्षांची शत्रुपूर्ण लढत आहे। त्यापैकी कोणीही जिंकलं तरी एनडीएलाच लाभ होऊ शकणार नाही। लहानशा पॉंडेचेरीचा तर विचारही कोणी करत नाही। अशा राजकीय परिस्थितीत कसेही करून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कंगाल करावे या निर्धाराने परम आदरणीय ज्ञानेश कुमार यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून ममताबाईवरील मतदारांची ममता नेस्तनाबूत करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत। या राज्यात मतदानासाठी जेवढ्या मोठ्या प्रमाणात दंगे होतात, हल्ले होतात, मारामाऱ्या होतात तेवढेच देशातील कोणत्याही राज्यात होत नाही। त्यातच आता कोणत्याही न्यायालयाला काहीही करता येत नाही हेही तितकंच खरं आहे। अशा परिस्थितीत निर्धाराने लढणाऱ्या रणरागिणी ममता बॅनर्जी यांना एवढ्या विपरीत परिस्थितीतही विजय मिळतो किंवा नाही हे बघणं केवळ आपल्या हातात आहे।